नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, काय म्हणतायत बाबा, काय म्हणताय कार्ड रीडिंग, हे सगळ्यांनाच आवडत असतं. त्यासाठी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी साईबाबांचं कार्ड रीडिंग. किती दिली आहेत कार्ड? बाबांनी दिली आहेत आज 6 कार्ड. तर या बाजूनं 1 नंबर सुरुवात होतो. आपलं कार्ड नंबर आपल्याला किती हवं आहे, कोणता नंबर आपल्याला आकर्षित करतो ते बघा. आणि आपल्या गुरूंना प्रश्न विचारा. बाबांनाच विचारा असा नाही, कुणालाही प्रश्न विचारा, उत्तर बाबा देतील किंवा परमेश्वर देईल असं समजा. तर चला, ह्या चालू करायच्या आधी तुम्हाला सांगते, राशी ब्रेसलेट कालची धमाका ऑफर ही तुम्ही अफलातून त्याला साथ दिलीत, त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर बऱ्याच जणींचे पण हे मेसेज आले, ताई घरात मिस्टर नाही आहेत, ताई रात्री पेमेंट करणारे, ताई मुलगी नाही आहे, मुलगा नाही आहे, अशा अनेक जणांचे प्रॉब्लेम मला काल नंतर 100-1 कमेंट अशाच आल्या की ताई आम्हाला असा प्रॉब्लेम आहे म्हणून, तर आमच्यासाठी ठेव. तर मी तो लाईव्ह रात्रभर पण ठेवला आहे आणि आज दिवसभर पण ठेवणार आहे. आज रात्री 12 वाजता तो प्रायव्हेट होईल. तोपर्यंत तुम्हाला जे खरेदी करायचं आहे ते खरेदी करा. 100 रुपये कुरिअर चार्ज द्यायला विसरू नका. रेखीची नावं, राशीची नावं. आता 2 किचन आले, तर हा घरचा किचन कोणाला पाहिजे, गाडीचा किचन कोणाला पाहिजे, याची संपूर्ण व्यवस्थित माहिती शक्यतो टाईप करून द्या. लिखाणाचं दिसत नाही ते हे केलं तरी, त्यामुळे शक्यतो सगळी माहिती टाईप करून द्या. रेखीची नावं द्या, आपला ॲड्रेस द्या, पिनकोड नंबर द्या, सर्व माहिती व्यवस्थित द्या. तर खास तुमच्या लोकांसाठीच ठेवलेली आहे आजची ऑफर. परत एकदा, तुम्ही एवढं प्रेम करता आणि मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही का, असं नाही. तर त्यामुळे ठेवलं आहे तुम्हाला आज परत एकदा ऑफर. तर सारिका लाईफस्टाईलला जावा, कालचा लाईव्ह बघा आणि जे काही राशी ब्रेसलेट बुकिंग करायचं आहे ते आजच्या दिवस तुम्ही त्याच रेटमध्ये करू शकता. तर चला, येऊया आपल्या एस ज्योतिष कट्टावर, म्हणजे आपल्या बाबांच्या कार्डवर. तर चला, 1 नंबरचं कार्ड बघूया आपल्याला बाबा काय सांगत आहेत ते. तर उत्सव, 1 नंबरचं कार्ड ज्यांनी घेतलंय त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन वर्षाला मस्तपैकी बदल होणार आहेत. उत्सव, खुशखबर, उत्सव मनाने का समय आ गया है. दुःख संपत आहेत आणि कुठंतरी शांती, सुख मनाला येत आहे. उत्सव मनाने के दिन आ रहे, सॉरी, हे बाबाचं म्हणणं आहे या कार्डामध्ये. कार्ड नंबर 2 काय म्हणत आहेत बाबा? उदी की ताकत, मेरे द्वारा दी गई उदी आपके साथ भावनिक तथा शारीरिक व्याधियों को स्वस्थ करेगी. अगदी सुंदर कार्ड आहे आणि माझा 1000% विश्वास असणारी गोष्ट म्हणजे बाबांची उदी. बाबांची उदी जवळ असेल तरी सुद्धा कुणाचं कुठलंच काम बिघडत नाही, एवढं बाबांच्या उदीमध्ये सामर्थ्य आहे. आणि आज जगभरातनं ती उदी न्यायला परदेशी लोक सुद्धा बाबांच्या मंदिरामध्ये येत असतात, शिर्डीला येत असतात आणि ती उदी नेत असतात. तर एवढी ताकद आहे उदीमध्ये. रोग बरी करायची, आपलं नशीब बदलवायची, तर बाबा हेच सांगत, उदीवर विश्वास ठेवा आणि शारीरिक आणि व्याधी आणि स्वस्थ राहा. आपण आजारी असलो तर बाबांची 1 चिमट उदी आपल्या जिभेवर ठेवायची. आपल्याला कुठल्या कामाला जायचं असलं तर उदी जवळ ठेवायची. हे सगळे या ह्याच्यावर तुम्हाला बाबांची उदी उपयोगी पडेल. कार्ड नंबर 3 काय म्हणत आहेत बाबा? हमारा केवल अच्छा होना पर्याप्त नहीं है और दृढ और निश्चयी बनिए. फक्त चांगलं होणंच आयुष्यामध्ये महत्त्वाचं नाही आहे, तर घेतलेल्या निर्णयांवर, दिलेल्या शब्दावर कायम राहणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. म्हणून दृढ निश्चय बनिये. या बाबांच्या कार्डाच्या या डोळ्यामध्ये एवढा मोठा आत्मविश्वास आहे की जेव्हा कधी लो फील होतं आणि जर आपण या डोळ्यामध्ये एकटक बघितलं तर आपला आत्मविश्वास वाढतो. एवढं सुंदर हे माझ्या आवडीचं कार्ड आहे. तर आत्मविश्वास स्वतःमध्ये करा. पुढचं कार्ड आहे रेकीचं आहे बघा कार्ड. काय म्हणतायत बाबा? प्रकाश बनिए, औरों के जीवन की आशा बनिए, छोटीशी आशा बनिए, एवन भरोसा बनिए. म्हणजे काय? दुसऱ्याच्या जीवनामध्ये एक छोटीशी आशा घेऊन जा आणि त्यांना आनंद द्या, भरोसा द्या, हेच बाबा सांगत आहेत. तर सगळ्यांनी छोटीशी आशाला सारिका लाईफस्टाईलला जावा, कालचे लाईव्ह बघा आणि कालच्या लाईव्हनं बुकिंग करा, म्हणजे तुम्ही बाबांच्या माझ्या रेकीमध्ये याल आणि आयुष्यामध्ये तुमच्या खूप साऱ्या सुधारणा होतील. तर दुसऱ्यांसाठी करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरच आपलं सर्व जीवन आहे, अशी ही छोटीशी आशाचं कार्ड बाबांनी दिलेलं आहे. पुढचं कार्ड आहे सायलेंट. बहुत करून हे कार्ड ज्यांनी हे केलं असेल त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ असेल,
कुठंतरी भांडणं झालेली असतील, काहीतरी फिसकटलेलं असेल, त्याच वेळी बाबा हे कार्ड देतात आपल्याला. तर बाबांनी सांगितलंय सायलेंट सायलेंट सायलेंट. तर मौन की भाषा सीखिए, 1000 शब्दों से भी ज़्यादा कारीगर है मौन की भाषा. पुढचा बडबडतोय, पुढचा भांडतोय, पण आपण शांत बसायचं. हे साधं काम नाही. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यामध्ये सुखी झाला. उत्तराला उत्तर देणं म्हणजे मूर्खपणा असतो. मी पण मूर्ख आहे की उत्तराला उत्तर देणं मूर्खपणा असतो. पण पुढचा काहीही बोलतोय आणि शांतपणे आपण पुढं निघून जाणं हे फार मोठं कौशल्याचं काम आहे. की लाखात एकच माणूस असा भेटेल. पण बाबा सांगतायत सायलेंट, ते मी तुम्हाला सांगते की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहणं एवढंच योग्य आहे. पुढच्याच्या तोंडी लागलात तर आपलाच तोटा होईल. शेवटचं कार्ड आहे बाबांचं. काय दिलंय बाबांनी तर स्वप्न. तर स्वप्नों के द्वारा मैं आपके साथ संवाद करूंगा. आता जे काही तुमच्या मनात प्रश्न आहेत ते झोपताना युनिवर्सला, देवाला, बाबांना, स्वामी समर्थांना, देवीला, जे तुमचं दैवत आहे त्याला ते प्रश्न विचारा आणि कृपया करून मला स्वप्नात येऊन त्याचं उत्तर द्या असं सांगा. तुम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर बाबा सांगतायत ह्याचं उत्तर तुम्हाला, जे काही तुम्ही आत्ता कार्डाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला स्वप्नामध्ये मिळेल. 3 दिवसाच्या आत त्या स्वप्नामध्ये उत्तर मिळतं. फक्त झोपताना हे काम करणं अतिशय गरजेचं असतं. तर चला, कसं वाटलं तुम्हाला कार्ड रीडिंग हे मला नक्की सांगा. छान 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 कमेंट करा आणि राशी ब्रेसलेट बुकिंग करा. आता मार्च महिन्यापर्यंत तुम्ही राशी ब्रेसलेट माझ्याकडनं परचेस करू शकता. मार्च महिन्यापर्यंत घालू शकता. मी 3 महिन्याची रेकी सगळ्यांनाच जादा दिलेली आहे. 12 महिन्याच्या रेकीच्या ऐवजी मी 3 महिन्याची रेकी सगळ्यांना पुढं पण दिलेली आहे. म्हणजे 15 महिन्याची रेकी तुमच्या ब्रेसलेटवर आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत तुम्ही खरेदी पण करू शकता. मार्च महिन्यापर्यंत माझी ब्रेसलेट तुमच्याकडे पोहोचली तरीही काही तुम्हाला हे होणार नाही आहे, फरक पडणार नाही, कारण रेकीच त्याला 15 महिन्याची आहे. तर चला, जास्तीत जास्त जणांनी या ऑफरचा फायदा घ्या. तुमच्यासाठी हा खास लाईव्ह ठेवलेला आहे. तर फायदा घ्या. भरपूर साऱ्यांनी सगळ्या आपल्याला ज्या ज्या हव्यात त्या ऑर्डर करा. व्हिडिओ नीट बघा आणि चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत ओम साईराम.